मी आज ना पालकाची आणि कांद्याची भजी करणार आहे. तर हा पालक मी अगोदर स्वच्छ धुवून घेतला आणि आता चिरून घेतला आहे. आता ह्याच्यात मी बेसन टाकणार आहे. तेल तापत ठेवायचं आहे तिकडे. गॅस चालू केला नाही अजून आहे. गॅस चालू करून ठेवते बारीकवर, म्हणजे तोपर्यंत तेल थोडं तापेल. मी आता बेसन टाकते. अंदाजे बेसन टाकायचं आहे, हवं तेवढं. बघा एवढं मी टाकलं आहे बेसन. आता याच्यामध्ये मी मीठ आपल्याला हवं तेवढं टाकायचं आहे. मी हातानेच टाकते, मला चमच्याने नाही जमत, म्हणून मी माझ्या हाताने अंदाजाने टाकते. हे बघा एवढं आता मीठ टाकले. आता याच्यात मसाला टाकायचा आहे. पालकाच्या भजीत आणखी पण काही काही टाकू शकतो आम्ही, पण मी नाही टाकत आहे. मी मसाला टाकते, म्हणजे धने जिरे पूड, धने पूड सगळं आपण टाकू शकतो हवं असेल तर. मी मसाला टाकला. आता हा मसाला टाकून झाला आहे. आता हे मी एकजीव करते सगळं हाताने. हे जरा मळावं लागतं एकजीव होण्यासाठी. थोडंसं किंचित मग पाणी घालते, थांबा जरा. जरासं किंचित पाणी टाकते, म्हणजे जरा ओलसर होण्यासाठी. एवढंसं टाकलं. आता हे एकजीव करते. तोपर्यंत मी गॅस मोठा केला आहे, जरा तापायला पाहिजे. तेल टाकायचं आहे. गव्हाच्या पिठासारखं जरा मळलं ना की ते भजी एकदम खुसखुशीत होणार. आता मी तेल टाकते. थोडं अगोदर टाकलेलं आहे, आता आणखी टाकते त्याच्यात तेल. टाकून झालं. आता जरा कडकडीत जरा तापायला पाहिजे. तेल चांगलं तापलं पाहिजे, नाहीतर मग तेल भजी खातात, म्हणजे मुरतं आतमध्ये. तेल मुरू नये म्हणून अगोदर कडकडीत तेल तापलं पाहिजे. आता मी जरासं टाकून बघते तेल तापलंय का. तेल आता चांगलं तापलंय. आता मी पालकाची भजी सोडते. ते आपल्याला कशी हवी तशी करू शकतो. गोल करता येतात, गोल पण करू शकतो. अशीच कांद्या भजीसारखी करता येतात, ती पण बरी लागतात. गोल पण बरी लागतात. तशी हवी त्या पद्धतीने आपण करू शकतो. चांगली एक बाजूने चांगली भाजली की मग परतायची.
पलित्यानेच परतते, कारण झाऱ्याने एकदम परतता येणार नाही मला. चिमटा घेतलाय. बघा कलर असा तांबूस कलर झाला ना की जरा कुरकुरीत होणार, मग खुसखुशीत कुरकुरीत अशी भजी. ही पालकाची भजी खायला छान लागतात आणि पौष्टिक पण आहे. ही जरा चांगली भाजावी लागतात. जर नरम राहिली तर मग थोडं चव बदलते त्याची, म्हणून जरा व्यवस्थित तांबूस कलर करून काढायची ती. तुम्ही झारा पण वापरू शकता, चिमटा पण वापरू शकता, तुम्हाला काय सोयीस्कर वाटेल ते तुम्ही. आता गॅस मी बारीक करते आणि आता ही सगळी भजी काढते बाहेर. तर झाऱ्याने मी काढते, लवकर काढायची आहेत म्हणून. पीठ घट्ट थोडं ठेवल्यामुळे तेल खात नाही भजी. आता तेलात सोडते वेळी थोडा गॅस बारीक करायचा असतो, नाहीतर ते करपतात आणि नंतर मग गॅस मोठा करायचा. आता मी गॅस मोठा करते. हे बघा, हे असे कलर तांबूस कलर खायला एकदम खुसखुशीत आणि कुरकुरीत लागतात. आता मी कांद्याची भज्याची तयारी करते. कांदा मी चिरून घेतलाय. आता कांदा चिरल्यानंतर मी बाकीचं काय घालत नाही. सगळ्यांनाच आवडेल धनेपूड जिरपूड मी काहीच घालत नाही. मी फक्त बेसन आणि हे बेसन घालते. आता मी बेसन घालून आता मला सर्व मीठ घालते. मीठ आपल्याला चवीनुसार घालायचं. हे बघा, असं हाताने घातलं तर मला समजतं, मला चमच्याने जमत नाही म्हणून मी हाताने घालते. मसाला आपल्याला चवीनुसार तिखट हवं तसं घालायचं. ज्यांना जास्त हवं त्याने जास्त घालायचं, कमी हवं त्याने कमी मसाला घालायचा. आणि आता हे एकजीव करायचं परत. आता तिकडे ती भजी होत आली आहे. मी आता ती परतते जरा, तोपर्यंत ह्याला थांबवते काम. हे परतवून घेते मी. एक बाजू छान मस्तपैकी तापली झाली आहे, भाजली आहे, तळली गेली आहेत. आता बेसनची तयारी करते मी कांद्याच्या भजी. कांद्याच्या भजीत पण कमी कमी हे पाणी टाकलं ना आणि जरा घट्ट ठेवलं ना की भजी
चांगली कुरकुरीत होतात. कांद्याची जास्त पाणी टाकलं ना तर ती नरम होतात. म्हणून जरा घट्ट ठेवायचं पीठ आणि गव्हाच्या पिठासारखं जरा एकजीव करायचं, मळायचं. मसाला मीठ सगळं मिक्स व्यवस्थित व्हायला पाहिजे, म्हणून असं हे मळून घ्यायचं. नाही ते एका बाजूला जाईल ना सगळं. हे झालं, एकजीव केलं. आता माझी ती भजी होत आली आहे. आता ही भजी मी काढते. जरा थांबा एक मिनिट. ही आता भजी झालेली आहे, चांगली खरपूस भाजली आहे. गॅस मी बारीक केलाय. आता ही भजी काढते. ही बघा एकदम सुट्टीत झाली आहेत आणि तेल बिलकुल नाही त्याच्यामध्ये जिरलेलं आहे, व्यवस्थित झाले. आता मी कांद्याची भजी करायला घेतली आहे, सोडते तेलामध्ये. मी सोडा वापरत नाही, कारण आम्हाला आवडत नाही कोणाला, म्हणून सोडा वापरतात मी भजी करते. ती एकदम खुसखुशीत पण होतात आणि चांगली लागतात. आम्हाला सोड्याची नाही आवडत, म्हणून मी या पद्धतीने केली आहे. ज्यांना सोडा घालायचा असतो त्यांनी सोडा घालून केले तरी चालतील. आता गॅस मी मोठा करते. ही बस तांबूस कलरचीच करायची, कमी भाजली तर मग ती नरम लागतात. म्हणून एकदम तांबूस कलर केले ना की चांगली लागतात कांदा भजी. जरा हलवून चारी बाजूने तेल लागलं पाहिजे, म्हणून मी तेल कमी टाकले. नाही तर तेल जास्त असतं तर पटकन तळली जातात, पण ते तेल परत उरतं जास्त टाकलं तर, म्हणून थोडं टाकलंय मी, हवं तेवढंच. एका बाजूने तांबूस झाली की मग परतवून घ्यायची अशी. एका बाजूने चांगली तांबूस झाली आहे, आता दुसऱ्या बाजूने थोड्या वेळाने झाले की नंतर काढणार. बघा, या अशा प्रकारे ही भजी आता तयार झाली आहेत, कांदा भजी. बघा तांबूस कलर एकदम आलाय. आता ही खायला खुसखुशीत लागणार. तुम्ही अशीच पण चहावर वगैरे खाऊ शकता. अशी चांगली खुसखुशीत झाली आहेत, दिसत आहेत बघा. भजी तेलात सोडताना गॅस बारीकच ठेवायचा. तेलात सोडून झाल्यानंतर गॅस मोठा करा.
झाली माझी कांदा भजी सोडून तेलात. तेल चारी बाजून लागण्यासाठी थोडं ढवळावं लागतं, कारण तेल मी मुळात कमी टाकलं आहे म्हणून असं ढवळायला लागतं. जर हेच तेल तुम्ही अर्धा कढई टाकली असती तर मग ढवळायची गरज लागत नाही, आपोआप चारी बाजूने तेल त्याला लागतं भज्याला. आता ही बघा अशी कलर लाल झाला की मग परतून काढायची अशी. तांबूस कलर झाली ना भजी खायला चांगले लागतात. आतमध्ये एकदम हे भाजून असल्यामुळे खुसखुशीत लागतात चांगली भाजल्यामुळे. ही आता भजी तयार झाली. मी आता ही गॅस बंद करते. गॅस बंद केला. झाली आता मी चिमट्यानेच काढते, कारण झाऱ्याने काढलं की तेल येतं त्याच्यातून, म्हणून मी चिमट्याने दोन अशी काढते, म्हणजे ती तेल गाळून व्यवस्थित येतं ते. झाली म्हणजे कांदा भजी तयार.